उफ, उन्हाळा म्हणजे ना, लोक म्हणतात व्हायटमिन डी मिळतो. आमच्या घरी फक्त कपडे घामाने भिजतात. फॅन चालू असतो पण आवाजच जास्त येतो, हवा बिलकुल नाही. शांत बसायला गेलं की मम्मी पाणी दे ना, मम्मी आईस्क्रीम दे ना, पण मला साधं लिंबू पाणीही मिळत नाही. पण हो, उन्हाळा एक गोष्ट घेऊन येतो, साठवणुकीचा बहाणा. पापड, शेवाळ्या, प्रीमिक्स, मसाले, खूप काही. आणि माझ्यासाठी शॉपिंग विथ कॉज. हे बघा पापड, यात दिसायला साधे वाटतात पण यामागे डिप्लोमाचं प्लॅनिंग आहे. सर्वात आधी कोण बनवून देणार, कुठे बनवायचे, मग भाजल्यावर तुटणार तर नाही ना, भाजले तर जळणार तर नाही ना. कारण पापड खाणं ठीक आहे, पण पापड तळणं म्हणजे एक स्वाभिमान असतो. आणि शेवया म्हणजे घरातलं समर गोल्ड. म्हणजे कितीही वेळा खाल्ल्या तरी मम्मी अजून आहेत का असा प्रश्न. एकदा तिखट, एकदा गोड आणि एकदा फक्त चघळायला. म्हणजे जर शेवया संपल्या तर उन्हाळा संपल्यासारखं वाटतं. आणि हो, प्रीमिक्स म्हणजे मॉडर्न एजची शिदोरी. बनवायला फक्त 15-20 मिनिट. हो, मी घरगुती पण प्रोफेशनल तयारी केली आहे. सगळं तयार करून ठेवलंय. उन्हाळा म्हणजे नुसता घाम नाही, तो आठवणींचा मोसम आहे. जिथं घराच्या गच्चीवर वाळणं असतात, फ्रीजमध्ये साठवलेले प्रीमिक्स असतात. उन्हाळा म्हणजे सुट्ट्यांचा सीझन, पण आपल्यासाठी तो प्रोडक्शन सीझन असतो. आईवडिलांची थोडी मदत, थोडं प्लॅनिंग आणि भरपूर डेडिकेशन.